श्री स्वामी समर्थ। आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण या संदेशानंतर तुम्हाला स्वामींचे दर्शन घडेल। स्वामी म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, तुझ्या जवळी उभी स्वामी शक्ती हे कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो। स्वामी म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि स्वामींच्या या अभिवाचनानंतर सर्व संकटे आपोआप दूर होतात। स्वामींचे हे वाक्य जेव्हा कानावर पडते तेव्हा सर्व संकटे आपोआप पळून जातात। स्वामी बोलतात, जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते। श्री स्वामी समर्थ। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। विश्वास ठेव, जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी। दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव हे सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येते। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना तुमचा देव मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी बोलतात, यशस्वी होण्याचा सर्वात उत्तम आणि योग्य पर्याय सुद्धा आहे, आणि तो म्हणजे जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं काहीतरी यश त्याला मिळतंय किंवा त्याला जे हवंय ते त्याला मिळत आहे हे तुम्ही पाहता तेव्हा जळायचं नाही, फक्त पाहायचं आणि पुढे जायचं। स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्यात दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद येईल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल। जर आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर पहिले देवावर विश्वास ठेवायला शिका, आणि त्याआधी पहिले स्वतःवर ठेवा, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवू शकतो तोच देवावर ठेवू शकतो। आळस राहायलाच नाही, कारण आळसास अर्थानुसार जन्माला आलेला नाही। स्वामी म्हणतात, आळस हा एक असा शत्रू आहे जो आपल्याच मनासारखं करण्याच्या चक्करमध्ये आपल्याच आयुष्याची वाट लावून टाकतो। आळस दूर करायचा, त्याच्यासाठी तुम्ही हे काही उपाय करू शकता। जास्त आळस येत असल्यास तुम्हाला जे काम करायचे आहे ते काम तुम्ही चालू कोणत्या उद्देशाने केले होते हे पहिले तुम्ही लक्षात घ्या। स्वामी बोलतात, आयुष्यात खूप जण असे असतात ज्यांना खूप जास्त राग येतो, त्यांच्या क्रोधाची मर्यादा खूप जास्त वाढलेली असते। तशा व्यक्तींनी फक्त सकाळी स्वामींचे नामस्मरणाचा जप करावा। स्वामी बोलतात, ज्यांना राग येतो अशा व्यक्तींना पुन्हा आयुष्यात राग हा जास्त येणार नाही। सतत नामस्मरणाने आणि ध्यान केल्याने आपला मेंदू शांत राहतो। मन नियंत्रित करता येत नसेल तर पहिले स्वतःला नियंत्रित करावे, मग मन आपोआप नियंत्रित होईल। अपेक्षित प्रेम जर मिळालं नाही तर माणूस कुठेतरी खचून जातो, पण जेव्हा
माणूस स्वतःवर आत्मविश्वास ठेवतो आणि खचलेल्या मनातूनही पुन्हा एकदा उभारी घेण्याचा निश्चय ठेवतो, तेव्हा तो यशस्वी होणारच. जो जीव जगतो तो त्याचे लक्ष प्रतिष्ठा होते. श्री स्वामी समर्थ. जर धर्माने एक पग दाखवलेला असेल तर अखेरपर्यंत आयुष्यात एकही गोष्ट टिकणार नाही. या आयुष्यात जगताने धर्मांतर करणे सोडा. स्वामी बोलतात, नियमानुसार जीवन, स्वार्थाने स्वार्थाचा आदान प्रदान करताच आपली अपयशी झालो म्हणून समजा. व्यक्ती जो जाणितो तो करीतो. स्वामी समर्थ तुमचा श्वास आणि जीवन हे सर्व आहेत आणि त्यांचे तुम्ही जेव्हा नामस्मरण कराल, त्यांची जेव्हा तुम्ही भक्ती कराल, तेव्हा तुमच्या आयुष्याला एक नवीन मार्ग आणि ध्येय मिळेल. एका व्यक्तीने शुभ चरित्र आहे की नाही हे विचारले तेव्हा त्याला उत्तर मिळाले की चरित्र हे आपल्या वागण्याहून राहते. त्यात शुभ किंवा अशुभ असं काहीही नसतं. जर आपलं वागणं चांगलं असेल तर त्याला शुभ म्हटलं जातं आणि वागणं वाईट असेल तर त्याला अशुभ म्हटलं जातं. जो व्यक्ती जास्त विचारग्रस्त असतो तो कुणालाही प्रभावित करू शकत नाही. अशा व्यक्तीला पाहिल्यानंतर जीवनात खूप जास्त स्वतःलाच असंतुष्ट वाटतं. स्वामी म्हणतात, जर एखादा व्यक्ती असेल आणि तो काहीच करू शकत नसेल तर जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधाल तर तेव्हा तुम्हालाही असेच वाटायला लागेल की तुम्हीही काहीच करू शकत नाही. पण जेव्हा एखादा असा व्यक्ती असेल जो विश्वास ठेवतो स्वतःवर आणि त्याला वाटतं की तो सर्व काही करू शकतो आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीच करू शकत नाही आणि जर का तुम्ही त्याच्याशी संवाद साधाल तर तुम्हालाही असं वाटायला लागेल की तुम्हीही खूप काही करू शकता. जर दुसरं कंटाळा काढायला म्हणजे तुम्ही कंटाळाय असं नसतं. आयुष्यात कंटाळा येते, फक्त त्याला दूर पळवता आलं पाहिजे, कारण जर तो पळवता आला नाही तर अपयश निश्चितच. जर तुम्ही तीव्र विचार करत असाल, तुम्ही तीव्र चिंता करत असाल तर एक लक्षात घ्या, तुम्हाला खूप जास्त आयुष्यात अडचणी यायला सुरुवात इथूनच होईल. आयुष्यात चिंता मुळीच करायची नसते, करायचे ते फक्त चिंतन. जर आपल्याला हवं असेल तसं जगता नाही आलं तर आपण जो विचार करत होतो तो विचार पूर्णपणे नष्ट झाला असं मुळीच नाही. आपल्याला त्या विचाराप्रमाणे जगता आलं नाही त्याचा हा सरळ अर्थ होतो. त्याच्याप्रमाणे जर आपल्याला जगायचं असेल तर पहिले आपल्याला हे ठरवावं लागेल की आपण तसं का जगायचं ठरवतोय. जो मित्रतेने आपल्या मनापाशी पाहतो तो जर आपला गुरु आहे तर तो म्हणजे फक्त आपले महाराज श्री स्वामी समर्थ. जर नेमका तुमचं केलं ते जर चुकीच्या दिशेने जात असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही जे कर्म केलंय त्या कर्मावर लक्ष नका देऊ, तुम्ही जे करणार आहात त्यांच्यावर लक्ष द्या. जर तुम्हाला कायमच ज्ञानी राहायचं असेल तर पहिले तुम्हाला जे आवडतं ते करायला शिका. स्वामी बोलतात, मनपूर्वक केलेले काम तुम्हाला यश मिळवेल, तुमच्या मनाला शांतता मिळेल जर तुम्ही स्वामींचे नाम दिवसातून खूप वेळा घ्याल. जर स्वतःला कर्मबंध ठेवायचं असेल तर जीवनात कर्मापेक्षा दुसरे कोणतेच चांगले काम नाही. आपली जीवन हे आपल्या मनाने जगायचे असेल तर त्यासाठी आपल्याला मेहनत आणि आपले कर्म हे योग्य दिशेला करावे लागतील. जर तुम्ही आपल्या दुसऱ्या मार्गावर निघालात तर एक गोष्ट लक्षात घ्या, रस्त्यात खूप साऱ्या अडचणी येतील तुम्हाला, पण तुम्हाला त्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला एक एक मोठी अडचण मिळेल जे तुम्हाला पूर्णपणे खचवून टाकण्यासाठी येईल. तेव्हा तुम्हाला खचून जायचे नाही, फक्त प्रयत्न करून पुढे पुन्हा जाण्याला सुरुवात करायची. तुमच्या कार्यात सर्व चरित्र प्रतिष्ठा असावी तर तुम्ही स्वतंत्र असाल.
स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येतील, आयुष्यात संकटे येतील, पण आयुष्यात पुढे जायचं जर थांबवलं तर आयुष्य तिथेच थांबून जाईल. त्यासाठी आपण थोडे मेहनत केली तरी काही हरकत नाही. फक्त ते प्रयत्न करण्यापुरता तुमच्यात विश्वास आणि ताकद हवी. स्वामी म्हणतात, अशक्य ही शक्य करल मी, फक्त विश्वास ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, आकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. स्वामी सांगतात, आयुष्यात फार गोष्टी मनासारख्या होतील याची तुम्ही अपेक्षा ठेवू नका. कारण कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी तेव्हाच होते जेव्हा आपण त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करू. जर का तुम्ही विचार करत असेल की प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल आणि प्रयत्न करत नसाल तर असं शक्य नाही. जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलेन्स पुरेसे असेल तर ते सुखाचा चेक कधीच बाउन्स होऊ देणार नाही. खूप अडचणी जीवनात आहेत, परंतु त्या अडचणींना सामोरे जाऊन यशस्वी होण्याची जिद्द त्याच्यातच राहते जो स्वतःवर विश्वास ठेवतो. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. आयुष्यात देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी ह्या किती मोठ्या आहेत. उलट त्या अडचणींना सांगा की तुमचा देव हा किती मोठा आहे. जाणीव ठेवा, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरवतो, कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. विश्वास ठेवा, जिथे तुमची मर्यादा संपून जाते तेथूनच स्वामी समर्थ साथ देतात आणि आयुष्यात एका अशा स्तराला नेऊन सोडतात जे कधी आपण स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं वो मैं करूँगा, बस तू मेरे नाम का नाम जप करता रहे, मैं सदा तेरे साथ रहूँगा. स्वामी बोलतात, ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्कर्म हे करत राहावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. स्वामी समर्थ यांचं नाम घ्यावे. आयुष्यात अडचणी ह्या अशा संपून जातील जसं की आपण एखाद्या गोष्टीला विसरून जातो. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. फक्त तू कोणाला फसवू नको, मी आहे तुझ्या आयुष्यात, तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही. उगाची भीतोयस कशाला, हे भय पळू दे, तुझ्या जवळी स्वामी शक्ती उभी आहे हे तुला कळू दे. अरे जगी जन्म मृत्यू असे खेळ जाचा, तू घाबरतोयस काय, घाबरू नको, कारण तू बाळ आहे त्याचा. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अडचणी ह्या आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपल्या रस्त्यातील मार्ग आपोआप निघेल. संकटांना कधी टाळायचं नसतं तर त्यांना सामोरे जायचं. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे स्वतः माझ्यावर प्रेम करणे होय. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. उगाची भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करणं सोड, मी तुला कधी हरू देणार नाही. स्वामींच्या नामानेच आपले मन आणि अंतःकरण हे शुद्ध बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मन तळमळही आपोआप जाते. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव हा येईल. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी बोलतात, जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यास तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही असे काहीच नाही.
प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नाही, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे काळजी करतोय ते काळजी, तुझे चिंता करतोय ते चिंता, हे सर्व करणं सोडून दे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेमध्ये साथ दिली आणि तुमची चांगली वेळ ही आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत असते. श्री स्वामी समर्थ. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच घ्या की देवावरची श्रद्धा आणि आस्था ही उडणार नाही. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळालेली आहे हे समजायला आयुष्य जातं, पण भाग्य नाही मिळत. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागणारच आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधीकधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधीतरी उपवास हा मीपणाचाही करावा. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्यांच्या कृतीत उतरतात. कृतीवरती लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून एक चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. श्री स्वामी समर्थ. जिथे असमर्थ असते सर्व लोक, तिथे साथ देतात स्वामी समर्थ. श्रम करा, आयुष्यात सुख मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. दान करा, धन मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे मना. नित्य आहे रे मना, अशक्य ही अवधूत चिंतन. श्री गुरुदत्त स्वामी समर्थ शक्य करतील रे मना. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचा पाय पकडण्याची गरज भासत नसते. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जो विश्वास ठेवतो आणि माझं नाम स्मरण करतो, मी त्याला त्याच्या आयुष्यात कधीच आणि कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही. कृपापूर्ण नेत्र स्वामींच्या मापेने भरलेल्या भक्तांच्या भेटीसाठी दिसतात. आसुरलेल्या चेहऱ्यावर तेच पाहून भान हरवते. स्वामी बोलतात, क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दुसऱ्यातल्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाच्या ताटातलं आपण देऊन त्याला एखाद्याला आपला मान वाटतो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गणागणात आणि कणाकणात मीच आहे. ध्रुवावर सुद्धा मीच आहे, कैलासावर सुद्धा मीच आहे. गरुडावरही मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. जे जितकं सत्य आहे हे तितकंच सत्य म्हणून लक्षात घ्या. स्वामी बोलतात, ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. तू घाबरू नको, स्वामीन पकडतील तुझा हात.
तू उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवण कर, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. स्वामीला म्हणा, मी शरीराने तुमचाच आहे, मी मनाने सुद्धा तुमचाच आहे. मी सदैव तुमची भक्ती करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, मी तुमचा भक्त आहे. स्वामी म्हणतात, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य हा बोलत नाही तर त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव सदैव मुखात आहे. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्याचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळत असतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्याला विजय आपलाच होतो. याचा अनुभवही तुम्हाला येईल. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे. आयुष्यात स्वामी आपले मन व स्वामींवर भक्ती हे आपल्या मनातून करा. आपल्या मनाला निशंक सोडा आणि फक्त स्वामींची भक्ती करण्यास तल्लीन राहा. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणी त्यांना दिसत नाही. स्वामी बोलतात, आयुष्यात खूप वेळा अडचणी येतील. खूप वेळा आयुष्यात आपल्याला जे करायचंय ते करायला जमणार नाही. खूप वेळा आपल्याला जे हवंय ते मिळणार नाही, पण प्रयत्न सोडायचे नाही. जिथे स्वामी पाय तिथे आपल्याला काहीच भीती आणि कशाच्याच अपयशाची चिंता नाही. आयुष्यात खरीखुरी श्रद्धा फक्त स्वामींवर ठेवा. स्वामी तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते देतील. तुम्ही ज्या गोष्टीचा विचारही केला नसेल त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. जगी जन्म मृत्यू असे खेळ जासा. अरे बाळा तू घाबरू नको, कारण तू बाळ असे त्याचा. आयुष्यात संकटे येतील, आयुष्यात खूप खूप मोठ्या अडचणी येतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येईल. खचलेल्या मनाला उभारी येते, अंधाऱ्या रात्री चकाकी येते, जेव्हा माझे मन स्वामी समर्थांचे गीत गाते. स्वामीजी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. संपूर्ण जीवन माझे ज्यांच्या चरणात अर्पण असे. स्वामीजी मरेपर्यंत माझ्या स्मरणात कायम असे. स्वामींचे नाव आपल्या ओठावर असल्यावर आयुष्यात अडचणी ह्या येणार, पण त्या सोडवणाऱ्या असतील. तुम्ही कधी विचारही केला नसेल, आयुष्यात अडचणी ह्या संपणारच नाही, पण जर स्वामींवर विश्वास असेल तर त्या अडचणीत लवकरात लवकर मार्ग आणि त्या अडचणी सुटणाऱ्याच येणार. स्वामीजी मनोकामना माझी पूर्ण करा. सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपण्यास नमन. जीवनात चांगला घडो वा वाईट घडो, परंतु जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय हे जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा आयुष्यात यशाकडे जाल. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची श्री स्वामी समर्थ यांच्यावर आपले दुःख सर्व काही सोडा. सकाळी स्वामींच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व दुःख हे निघून जाते. वास्तविक आहात, स्वामी समर्थ पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा. स्वामींसारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात दुसरा. फक्त विश्वास ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी होते, स्वामी आपल्या पाठीशीच आहेत. काळजी करणे सोडा. आयुष्यात काळजी करल्याने प्रत्येक गोष्ट होईल असे नाही.
खूप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या मनासारख्या होत नाहीत. जर परिस्थितीत समतोलपणा राखणे हीच सुखाची गुरुकिल्ली असते. बऱ्याच लोकांना तुमच्याशी भांडण तंटण करण्यास हवे असते, पण आपल्या हास्य व प्रेमळ कृती फक्त हीच शस्त्रे तुमच्या कामी येतील हे लक्षात असू द्या. कधीकधी हास्य हे वाळवंटातील पाण्याच्या थेंबासारखे उपयोगी पडू शकेल. आयुष्यात सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर चेहऱ्यावर हसू असणे आवश्यक आहे. आनंदाचा व मनोरंजनाचा उपयोग तुम्ही घ्यायला हवा, पण त्यामुळे तुमचे जीवन अंतःस्पन संपन्न होते का हे मात्र तपासून पाहायला हवे. जर आत्ताचा क्षण तुम्ही सुखाचा घालवायचा ठरवला असेल तर तुम्हाला आधी पहिले मेहनत करावी लागेल, नंतरच तुमच्या आयुष्यात काहीतरी होईल. श्रीमंतीची गर्व करू नका. संपत्तीचा चोरीस किंवा जाळली जाऊ शकते, पण ज्ञान कधी जाळलं किंवा चोरलं जाऊ शकत नाही. सतत दुःखात बुडलेले जगात अधिक संपत्ती कोण आणील, पैसा की सुख, हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा याचं उत्तर काय येईल हे ऐकल्यानंतर खरंच धक्का लागतो. कठीण परिस्थितीला आनंदाने व सहज खेळून जीवनात जगता येतं. शारीरिक सौंदर्य वयानुसार किंवा वृद्धानुसार ते नष्ट होऊन जातं, पण एक लक्षात घ्या, त्यात अपघात नावाचा एक दुसरा नवीन हे आहे. त्यानुसार सुद्धा आपलं सौंदर्य हे मिटू शकतं. पण आध्यात्मिक सौंदर्य म्हणजे आपली माहिती, आपलं ज्ञान हे जेवढं असेल तेवढं आपल्याला लोक आयुष्यात जास्त सुंदर समजतील. सच्च्या दिलाच्या व प्रामाणिक माणसाला सदैव आपण हलके व तणावमुक्त असल्याचे जाणवतो. ज्ञानेंद्रिय संपूर्ण ताबा म्हणजे खरा विजय होय. भूतकाळातील बंधने व समस्या ह्याच तुमचे सर्व काही करण्याची इच्छा दाखवत असतील तर एक लक्षात घ्या, प्रयत्न करणे गरजेचं आहे. जीवनात पुढे जाऊ इच्छित असाल तर मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत केल्याशिवाय जीवनात पुढे जाता येत नसते. केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. ताडजोड अशी करावी जे जाणणारा जगावे. इतर सर्व जर तुमच्या विरुद्ध असतील तर आयुष्यात निकालावर येण्याआधी पहिले त्या लोकांकडे पहा, कारण ज्यांनी तुमची साथ दिली त्यांची तुम्ही साथ द्या आणि ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांना तुम्ही आयुष्यात पुन्हा पाहूसुद्धा नका. एखाद्या व्यक्तीस आपले हृदय द्याल तर ती कदाचित भंगून टाकील, पण तेच ईश्वराला या हृदयात ठेवाल तर ईश्वर आपल्याला शक्तिशाली आणि आयुष्यात लढणारा योद्धा बनवतो. जेव्हा समस्या ठारतात तेव्हा तुम्ही डोके भिंतीवर आपटाल तर तुमची बुद्धी विचका होईल. स्वामी म्हणतात, जर तुम्ही संयम ठेवाल तर सर्व काही शक्य आहे. आयुष्यात अडचणी आहेत, पण त्यांना सामना करा. जर एखादा तुमची बदनामी व अपमान करीत असेल तर त्याच्यावर फुलांचा वर्षाव करा, कारण तो असा व्यक्ती आहे जो स्वतः जळतो आणि तुमच्या प्रगतीवर तो खूप जास्त प्रभावित असतो. एक लक्षात घ्या, तो व्यक्ती सदैव तुमची जास्त नकारात्मक दृष्टी फैलवत असतो, कारण त्याला हे माहीत असतं की तो तुमच्यासारखा कधीच बनू शकणार नाही. एक लक्षात घ्या, एखादा शूर व्यक्ती आयुष्यात खूप काही करू शकतो, पण एखादा असा व्यक्ती जो दुसऱ्याचाच विचार करतो, जो दुसऱ्यावर जळतो आणि जो पुढे चालला त्याला पाहतो आणि म्हणतो की हा असा पुढे चालला, तो तसा पुढे चालला, पण स्वतः काहीच करत नाही, तो मागे राहणार हे निश्चित. जर दुसऱ्याचे दोष आपण आपल्या मनात ठेवू तर ते लवकरच आपले होऊन बसतील. मग आपलं मन सुद्धा खचून जाईल. त्यामुळे दोष कोणाचाही असो, कार्य कोणाचेही असो, फक्त आपण आपले आयुष्य हे सुखाने जगायचे असेल तर लोकांचा विचार सोडा. जर तुमचा चेहरा चिंताग्रस्त असेल तर तो दुसऱ्याच्या चिंता करायला लावला असेल. ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या,
तुम्हाला आयुष्यात जे नोकरी करून पगार मिळतो त्यात तुम्हाला जे काही करायचं असते ते तुम्ही करता, पण तेच जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामास त्याचा थोडासा तरी उपयोग कराल तर तुम्हाला त्याचं पुण्य लागेल. पुण्य हे कमावता येत नसतं, पुण्य हे मिळत असतं. हे चांगलं काम केल्याने मिळतं, प्रामाणिक राहिल्याने मिळतं. आयुष्यात खूप जास्त इमानदार राहण्याने सुद्धा पुण्य मिळतं. लोकांना फसवलं नाही की आयुष्याला खूप जास्त पुढच्या स्तराला देव नेत असतो. मन जेव्हा थकेल तेव्हा आपल्या मनाला एक गोष्ट सांगा की फक्त आता एका मोठ्या प्रयत्नाची गरज लागेल, नंतर पुन्हा एकदा आपलं सुरळीत होईल. जर तुमचा चेहरा आयुष्यात कधीच आनंदी राहत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्य जगत नाही तर ढकलून काढत आहात. कारण प्रेमळ शुद्ध विचारांनी तर आयुष्य हे खूप जास्त स्वस्त आणि आनंदी राहत असतं. आणि जर ते तुमचं नसेल तर तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ते गोष्टीचा विचार करणं सोडा. पाय घसरल्यावर कदाचित आपल्याला सावरता येते, पण जीभ घसरल्यावर त्याच्या मनावर खोल ठसा ठसतो आणि तो ठसा कदाचितच आपल्याला पुन्हा भरून काढता येतो. सौंदर्य व गुणाकडे प्रत्येक क्षण आकर्षित होते, कुरूप व गुणहीनाकडे मदतसुद्धा कोणी मागित नसतो. स्वामी बोलतात, उघडेपण रडण्यापेक्षा मनात रडणे हे खूप जास्त फायदेकारक असते. कारण लोक आजकाल चांगले नाही राहिले, जसा विचार करतोय तसे नाहीत. लोक आजकाल आपला फायदा घेतील. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय लोक त्याच गोष्टीचा तुम्हाला सांगून असा फायदा उचलतील की तुम्हालाही कळणार नाही. लोकांचा विचार नका करू, कारण लोक आजकाल प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. डोळे वापरता येणे ही अगदी खास देणगी आहे, कारण तेव्हाच डोळ्यांनी आपल्याला इतरांचे प्रेम आणि शांती सुख हे सर्व काही दिसेल. पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे जर आपल्यात खरंच ते जर डोळे पाहण्याची क्षमता असेल तर आपल्याला माणसात देवही दिसेल. हे ज्याला दिसतोय तो आयुष्यात खूप काही करू शकतो. आपण एखाद्याशी स्पर्धा करीत आहोत असे वाटू देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. आपण सर्वांना मदत करत आहोत असे वाटू देणे जास्त चांगले असेल. प्रयत्न करणे ठीक आहे, पण बराबरी करणे हे चुकीचे आहे, कारण त्याने तुमच्याहून जास्त मेहनत केलेली आहे तेव्हा कुठं तो तुमच्या पुढे जात आहे आणि तुम्ही त्याच्यासंग बराबरी करताय ते सुद्धा खूप कमी मेहनतीवर, तर त्यात चूक तुमचीच असेल. आपण स्वतः समस्या होऊन बघण्यापेक्षा त्या समस्यांना सोडवण्याचा एक रस्ता सापडण्याचा प्रयत्न करावा. आपले देवयोग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देवाचे योग बदलायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. देवाने जे नशीब लिहिलेलं आहे ते फक्त तेव्हाच आपल्याला मिळेल जेव्हा आपण प्रयत्न करणार नाही. पण जर आपल्याला गोष्टी आपल्या मनासारख्या हव्या असतील तर ते नशीब आपल्याला मेहनतीने लिहावं लागेल. दुःखाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यातून पाणी पडू लागेल. जास्त दुःखास कोण कारणीभूत होते? चूक की चुकीबद्दल होणारी टीका. जरी आजारी आपण आहोत तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आजारी आहात यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या मनाने आजारी आहात हे खूप खतरनाक असतं. भविष्यविषयक भयांक जर असेल तर आपण कुठेही काहीही करू शकतो. आपल्यापैकी स्वतःला विसरून जे मनाजितीची सेवा करतो तेच खरा आयुष्यात यशस्वी होतो. एकाकीपणा हा कित्येकदा व्यक्तीचे दळणवळण ठेवतो. आपण इतरांना मर्यादित प्रमाणात मदत देऊ शकतो. आत्म्याला देवास्मीन आणण्यास मदत करते ते फार बरे असते. एखाद्याच्या दुर्दैवाला हसणे हे आपल्या स्वतःचे अज्ञान प्रदर्शित करून दाखवते. द्वेषापायी दुसऱ्याच्या मनातलंही करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचीच कामे खराब करून घेणे होय. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचा तुम्हाला फार गर्व वाटत असेल तर लवकरच दुसऱ्याच्या तुच्छ लेखण्यापर्यंतची तुमची लायकी जाईल आणि नंतर काही दिवसांनी तुमचा गर्व असा तुटेल की पुन्हा तुम्हाला कोणाला तोंडसुद्धा दाखवू वाटणार नाही. जर तुम्ही फक्त आपलीच
गरज आहे तेवढं काम करत असाल तर एक लक्षात घ्या, तुम्ही आयुष्यात सर्वात मोठी चूक करताय. जीवनाचा आनंद इतरांसोबत वाटून घेणे ही सर्वात मोठी सेवा होय. एखाद्याची चूक सहन करणे ही जर झाली एक गोष्ट, पण त्याबद्दल त्याला क्षमा करणे ही झाली त्याहून सर्वात मोठी आणि श्रेष्ठ गोष्ट. एखादा जेव्हा देवामधील सौंदर्य पाहतो तेव्हा देवाच्या निर्मितीमधील सौंदर्याचे कौतुक करणे फार सोपे होते. इतरांच्या स्मृतीने सुख व शांततेच्या खात्याच्या वाढ होते. पण आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सहकार्य देण्यास खूप जास्त फायदा होतो. सहकार्य करून पहा, तुम्हाला सर्वात जास्त यश मिळेल. जिथे सुधारण्याची संधी असते तिथे आपण चूक जर केली तर सुधारू शकतो, पण जिथे ती संधी नसेल तिथे चुकीला माफी नाही मिळणार. त्यामुळे प्रत्येक पाऊल हा तुम्ही खूप विचार करून आणि एक योग्य निर्णय घेऊनच टाका, कारण त्यानंतर काय आपल्याला त्याचे रिझल्ट भेटतील हे पाहून आपल्यालाही धक्का लागेल. जेव्हा अधिकार बजाविणे आवश्यक असते तेव्हा खंबीर राहा, पण व्यवस्थापनेसाठी अधिकार वापरताना थोडासा विचार करा. सर्व बाबतीत मान देत चला. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी बोलतात, आयुष्यात माणूस दुसऱ्यासाठी नेहमी अदालतचा जो राहतो तो म्हणजे जज होतो आणि स्वतःसाठी नेहमी तो म्हणजे अदालतमधील वकील होतो. स्वतःचं जर काही जरी असेल, तो छोटी जरी का चूक असे ना, पण त्याला तो 100 खेप सांगतो कारणे. पण जेव्हा दुसऱ्याची असेल तेव्हा त्याला तो डायरेक्ट निर्णय देतो. तो कधी विचार करत नाही याचं हे कारण असू शकेल, तो कधी विचार करत नाही याने या गोष्टीमुळं असं केलं असेल, तो कधी हा विचार करत नाही जर हे चूक यानं केली असती तर यानं काय घेतलं असतं. जर एखादा तुम्हाला खूप जास्त कमी समजत असेल आणि तुमच्यावर हसतच राहत असेल तर तुम्ही काळजी नका करू, त्याचा जास्त विचार करू नका. एक लक्षात घ्या, आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर स्वतःचे अभिनंदन करा आणि इतरांचे अभिनंदन करा, कारण त्यामुळे 2 गोष्टी होतील. जेव्हा स्वतःचे अभिनंदन कराल तेव्हा स्वतःचा आत्मविश्वास हा खूप वाढेल आणि जेव्हा इतरांचे कराल तेव्हा तुमच्यातला संयम नावाचा गुण हा खूप जास्त पुढच्या स्तराला जाईल. स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्याला कधीही दोष देऊ नका, कारण सत्य उघडकीस आणण्यासाठी रीती काळापाशी आहे. तुमच्या वैशिष्ट्याचा इतरांवर प्रभाव पडतो, म्हणून शक्य तेवढा उत्तम रीतीने त्यांचा वापर करा. खुशीसारखा दुसरा अधिक चांगला खुराक नाही. इतरांचं सुख देणे हे मतदान होय. जर माझ्या मनाला मी ओझी वाहण्यास मोकळा देईन तर मला खूप भारी वाटेल आणि मी सहजपणे थकेल. पण स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्यांना दुःख देण्यास कारणीभूत होणाऱ्या खऱ्या आनंदाची अनुभव तुम्हाला येईल. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवरील विश्वास सोडाल त्या क्षणी आयुष्यात संकट येण्याला सुरुवात होईल. स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अपमानित करू नका. स्वतः अपमान करून घेऊ नका. आयुष्यात जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्यांना एक गोष्ट सांगा की होय, तुम्ही ज्याचा अपमान करताय ते आत्ता तरी कोणी नाही, पण एक दिवस एवढा मोठा होईल की तुम्ही तुमचा मान वाढवण्यासाठी त्यांचे नाव घ्याल. स्वामी म्हणतात, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला मोठी अनुभव येईल. विश्वास ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ते तुम्हाला लवकर मिळणार आहे. आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. फक्त श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्यांचं वाक्य म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, यावर सदैव लक्ष ठेवणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही जर स्वामींचे नामस्मरण कराल तर तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळेल आणि ते पण अगदी सहजपणे. त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार, पण तेवढी नाही जेवढी तुम्हाला त्यासाठी खरी घ्यावी लागेल. फक्त विश्वास ठेवा, कारण भक्ती असणे फार गरजेचं आहे. श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ.